कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग। बँकॉकच्या दिशेने गेलेला तानाजी सावंतांचा मुलगा ऋषिराज पुण्यात सुखरूप परतला। विमानतळ परिसरातून अपहरण केल्याचा होता दावा। मित्रांसोबत बाहेर गेल्याची सावंतांची स्पष्टोक्ती। पुणे पोलिसांकडून रात्री उशिरा ऋषिराज सावंत यांचा जबाब नोंदवला। प्रकरणात पुढील कार्यवाहीसाठी अपहरणाचा गुन्हा दाखल। मात्र आता चौकशी अंती तानाजी सावंत तक्रार मागे घेणार का याकडे लक्ष। मुलासोबत कोणताही वाद नाही, मुलगा अचानक का निघून गेला माहिती नाही। तो 10 दिवसांपूर्वीच दुबईला जाऊन आला होता, तानाजी सावंतांची प्रतिक्रिया। घरातून भांडण करून निघून गेलेल्या मुलाला अडवण्यासाठी तानाजी सावंतांनी सत्तेचा गैरवापर केला। तसंच सावंतांनी अपहरणाचा खोटा गुन्हा दाखल केला। सुषमा अंधारेंचा तानाजी सावंतांवर आरोप। आज राज्य मंत्रिमंडळाची दुपारी 12 वाजता बैठक। मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार। रायगड नाशिकच्या पालकमंत्री पदासह सोयाबीन खरेदीच्या प्रश्नावरही चर्चेची शक्यता। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर। दिल्लीतील नवीन महाराष्ट्रात सदनात शरद पवारांच्या हस्ते शिंदेंचा सत्कार केला जाणार। सोयाबीन खरेदीसाठी केंद्राकडून मुदतवाढ नाही, मुदतवाढ दिली नसल्याचं राज्य पणन विभागाचे स्पष्टीकरण। उपमुख्यमंत्री अजित पवार व्हीसीद्वारे नाशिक जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार। पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यानं बैठक रखडली होती। सर्व आमदारांना ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीच्या अध्यक्षपदावर आदित्य ठाकरेंना कायम ठेवण्याची मागणी। फडणवीसांनाही सकारात्मक प्रतिसाद दिल्याची सूत्रांची माहिती। ठाकरे गटाचे वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची आज एसीबी चौकशी। मालमत्ता उत्पन्नाच्या कागदपत्रांची पूर्तता न केल्यानं एसीबीकडून नोटीस। परळी हायजॅक होतोय। पंकजा मुंडेंनी मतदारसंघातील राळू आणि गायरान जमिनीकडे लक्ष द्यावं। आष्टी मतदारसंघावर प्रेम करण्यास मी सक्षम, आमदार सुरेश धसांचा टोला। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील नवा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर। देशमुखांची हत्या करून 6 आरोपी फरार होतानाचे सीसीटीव्हीत व्हिडिओ समोर। धाराशिवच्या वाशी शहरातील चौकातील सीसीटीव्ही समोर। आजपासून 12वी बोर्डच्या परीक्षेला सुरुवात। केंद्रावर कलम 144 लागू। गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करणार महाराष्ट्र शिक्षण मंडळाची माहिती। 2 महिन्यांपासून खालावलेला मुंबईतील हवेच्या दर्जात सुधारणा। मुलुंड, गोवंडी, शिवाजीनगर, बोरीवली, भायखळा आणि मुंबई विमानतळ परिसरात समाधानकारक हवेची नोंद। सोन्याच्या दरात 2430 रुपयांची उसळी। प्रतितोळा 88,100 रुपयांवर। आर्थिक अनिश्चिततेमुळे दराचा उच्चांक। राज्यातील घरगुती वीज ग्राहकांना लवकरच स्वस्त दरानं वीज पुरवठा। एप्रिलपासून वीज दरात प्रति युनिट 1 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता। कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग।